आपण जनावराला खुराक किती किती ठेवताय आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे खुराक आपल्याकडे आहेत? आपल्याकडे सोनायचा मकाचा ओरिजिनल भरडा आहे, मका चुन्नी. अच्छा. मका. पुन्हा बार्ली आहे बार्ली पण आहे, आणि माखन गंगा सरकी पण आहे आपल्याकडे. सरकी पण आहे हा. आणि सुग्रास पण. सुग्रास आपला हे समृद्धीचा गोदरेचा सुग्रास आहे आपल्यापासून. सर किती किती प्रमाण देत आहे आपल्या गायींना याचं? आपण 2-2 किलो देतो पर मंथ. सगळ्या कॉम्बिनेशन 2-2 किलो न करताय? 1-1.5 किलो अशा पद्धतीने मिश्र सगळं मिक्स करून देतो आपण. ओके, थँक्यू. 1 टाइमला 5 किलो आपण खुराक चालतो, 2 टाइमला 10 किलो. तुम्हाला मगाच सांगितलंय 11-12 किलो होतंय, तसं काय मापून आपण टाकत नाही. हा हा हा, बरोबर. शेतकरी असल्यामुळं आपल्याकडे जनावर खूप जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त असल्यामुळे आपल्याकडे माप केलेलं आहे. हा टप आपण भरून चालतो. बरोबर आहे. धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सरांनी या ठिकाणी एकदम शुद्ध पाण्याची सोय केलेली आहे. गाई त्यांच्या पद्धतीनं येऊन या ठिकाणी पाणी पितात. संपूर्ण पद्धतीची जाळी यांनी या ठिकाणी गायींना केलेली आहे. तर एकदम जातीवंत पद्धतीचे जनावर आहेत आणि 20-25 लिटर पर्यंतचे त्यांच्याकडे गाय आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कमी गायींमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण त्यांचं शेड जे आहे ते पाहणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं त्यांनी खाली मॅट अंथरलेले आहेत आणि मॅटचा फायदा मस्टायटिस वगैरे आजार होत नाहीत. जनावरांचं जे खाली पडल्याच्या नंतर गुडघे वगैरे सुजतात, पू वगैरे होतो, अशा पद्धतीनं प्रॉब्लेम होत नाहीत. सोबतच त्यांनी वर गायींसाठी फॅन लावलेले आहेत. स्वतःला तर आयफोन आहेच, पण गायींची पण पूर्ण सोय केलेली आहे की त्यांना उन्हाळ्यामध्ये वगैरे ज्या पद्धतीनं गरमी होईल आणि त्या धाबा वगैरे देतील आणि त्यांचं रवंत करण्याकडं लक्ष जाणार नाही, ही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फॅन वगैरे लावलेले आहेत. आणि सर ही कोणती जी पेंड आहे, ही कोणती पेंड आहे? आपण सरकीमध्ये माखन गंगा चारतो. माखन सगळ्यात नंबर 1 आणि टॉप क्वालिटीची पेंड आहे ती. कोणती? माखन गंगा. माखन गंगा. आणि सुग्रास मध्ये गोदरेज. गोदरेजचा समृद्धी. गोदरेजचा समृद्धी. फॅट एसएनएफला भारी क्वालिटीचा सुग्रास आहे. ओके. चांगला पद्धतीचा सुग्रास आहे. आणि आणखीन आपल्यापाशी एक आयटम आहे, तो म्हणजे बार्ली. अच्छा, बार्लीचा तर दुष्परिणाम होत आहे म्हणते सगळे, म्हणजे बऱ्यापैकी ज्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत. हा, ते पण मुद्दा एक महत्वाचा आहे. कारण का मी पण ह्याच्या आधी बघितलेत. कारण का कोण काय जण म्हणतात गाय गाभण राहत नाहीत, यस, कोणाला काय प्रॉब्लेम येतो, कुठं गायला पोटदुखीचा आजार वगैरे होतो. आणि 15 ते 16 वर्ष झालं पहिल्यापासून तोच चारतो. एकही गाय असं म्हणजे प्रॉब्लेम आला नाही की अशा काही प्रॉब्लेम नाही, येत असं नाहीत. नाही. ओके, धन्यवाद सर. सर तुम्ही आपल्या जनावरांना ओला चारा टाकताय का वाळलेला चारा टाकताय? ओला पण ठीक प्रमाण चांगला आहे, पण जितकं तुम्ही जास्त सुका चारा टाकता तेवढा जनावरांसाठी दुधासाठी चांगला आहे. फॅट एसएनएफसाठी पण वैरण भारी, सुका चारा भारीच आहे. जास्तीत जास्त सुका चारा वापरल्याच्या नंतर आपल्या जनावराला फॅट एसएनएफला पण फायदा होतो आणि शेतकऱ्याला परवडतं. ओके.